लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे आपल्या सगळ्यांना माहिती. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जात होतो लहान असताना, आपल्याला त्यावेळेस आपले शिक्षक असे शिकवायचे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे मला इतकं लहानपण दे की मला मुंगीचं स्वरूप घेऊन मला साखरसुद्धा रव्याच्या रूपामध्ये खाता येईल, इतकं लहानपण मला दे. आणि पण आपल्याला त्याच वेळेस मित्रांनो आपल्या शाळेमध्ये काही आपल्याला माहिती असतील, काही साधारण टुकार पोरं असतील, ते टुकार पोरांचे सुद्धा आपल्याला मित्रांनो अनुभव आलेले असतील. आता हे टुकार पोरं काय करायचे मित्रांनो बघा, जो साधारणतः एखादा गरीब पोरगा असायचा, त्या गरीब पोराला काय करणार, त्याला बळच हात लाव, त्याची खोड काढ, नाही तर त्याला धमकी दे, नाही तर त्याला मार. असेच प्रकार आता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता जर आपण असा विचार केला तर असा धमकी देणारा एक नेता आहे, वारंवार धमकी देणारा एक नेता आहे, आणि त्याचं नाव आहे अजित पवार. आता मित्रांनो हे साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे का त्यांना धमकी देणं काय त्यांच्यासाठी नवं नाही आहे. आणि मित्रांनो काल त्यांनी निलेश लंके यांना भाषणामध्ये धमकी दिली. आता आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकांचं एकदम काय वारं चालू आहे, एकदम रणरणता प्रचार चालू आहे. आणि तो असा प्रचार करताना म्हणजे ते सुजय विखे यांचा प्रचार करण्यासाठी काल आले होते अहमदनगरमध्ये. आता तिथं आल्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित पवारांचं बोलणं कसं असतं, बोलण्याची साधारणतः स्टाईल कशी असते. आणि त्या भाषणाच्या आधी त्यांना कोणीतरी आपण म्हणूया साधारणतः आता त्यांच्या पक्षाचे म्हणजे त्यांच्याकडे कोण आहे, त्यांच्याकडे एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी आणि स्वतः त्यांचा गट जो काय आहे तो अजित पवार गट. आता ह्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे अशी कंप्लेंट केली का निलेश लंके आम्हाला दमदाटी करतायत. आणि मग काय, मग तर अजित पवारांना आणखीनच पूर्ण आलं आणि त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं, अरे निलेश लंके तू ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेचा मी हेडमास्तर होतो. आणि आणखीन बाकी त्याच्यावरती थांबले नाही, आणखी पुढं जाऊन त्यांनी सांगितलं, जर माझ्या वाटेला जर तुम्ही गेला तर मी तुमचे काय काय हाल करू शकतो ते तुम्हाला माहितीच असेल. तर काय हाल म्हणजे नेमकी काय हाल करतील बुवा, म्हणजे त्यांना मारतील का हातपाय तोडतील का काय करतील काय भरोसा नाही. पण का एकंदरीत जो माणूस आता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे तर अशा माणसाच्या तोंडी ही भाषा शोभते का, नक्की शोधत नाही, तर ती शोभतच नाही भाषा. पण आता तसंही अजित पवारांचा आपण जर पाठीमागचा रेकॉर्ड बघितला तर आपण बघा 2019ला साधारणतः त्यांचा पोरगा म्हणजे पार्थ पवार, हा पार्थ पवार त्यांचा साधारणतः मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होता बारणेंच्या विरुद्ध. आता ती गोष्ट वेगळी आहे का त्या बारणेंसाठीच पार्थ पवार प्रचार करतोय ती गोष्ट वेगळी, ती गोष्ट सोडून द्या. कारण कसं आहे, तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू मोत्याचा माळा, आता ह्या असा प्रकार सध्या चालू आहे. आणि पण त्यावेळेस मग आपण बघितलं असेल मित्रांनो, आता जे पुरंदरचे जे आहेत मित्रांनो माजी आमदार विजय शिवतारे, तर हे त्यावेळेस मावळमध्ये जाऊन प्रचार करत होते. आणि त्यावेळेस मग अजित पवारांनी पहिली धमकी तिथं दिली होती. कोणाला? ती धमकी विजय शिवतारेंना दिली होती का बाबा म्हणजे ते काय म्हटलं होते, अरे विजय शिवतारे तू कोण आहेस, कोण आणि तुझी लायकी काय, तुझा आवाका काय, तू निवडून कसा येतो ते मी पाहतो. तर ती धमकी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन जर समजा जर 10 वर्ष पाठीमागे गेलो तर 10 वर्षाच्या पाठीमागे गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं का बाबा, म्हणजे त्यांना कुणीतरी पत्रकाराने प्रश्न विचारला होता ना बाबा, पाणी वगैरे पाण्या प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं पाणी नाही तर मी काय धरणात मोतू का काय. तर मित्रांनो ही अशी भाषा राजकारण्यांच्या तोंडी शोभते का, तर मित्रांनो याचा आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे सध्याचे खासदार आहेत, खासदार मित्रांनो ते खासदार मित्रांनो अमोल कोल्हे सगळ्यांना माहिती आहेत. आपण बघितलं असेल का छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वरूपामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपामध्ये ते घराघरात पोचलेले आहेत. म्हणजे का त्या मालिकांमध्ये त्यांनी काम केल्यामुळे ते सध्या मित्रांनो घराघरामध्ये त्या काळातसुद्धा पोचलेले होते. आत्ता पण लोक त्यांना मानतात. आता त्यांना सुद्धा ह्या मित्रांनो अजित पवारांनी धमकी दिलेली आहे. अरे हा तर म्हणे काय कलाकार आहे, हा तर अभिनेता आहे, हा काय काम करणारे, हा नेता नाही आहे, असं तसं. आणि बरंचसं आपण मित्रांनो त्यांच्या संदर्भामध्ये काय काय बोलले तेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजित पवार काय काय बोलले ते आपल्या सगळ्यांना आठवत असेल. आणि पण मित्रांनो आता एकंदरीत आपण जर बघितलं कालच्या सभेमध्ये त्यांनी जर अशा प्रकारची धमकी देणे म्हणजे आता ठीक आहे, आता निलेश लंके त्यांच्या गटामध्ये गेलेले होते, नंतर ते परत शरद पवार गटामध्ये आले, तर हा राजकारणाचा भाग झाला. आता तुम्ही पण नाही का, तुम्ही पण म्हणजे स्वतः अजित पवार पण आता पहिले महाविकास आघाडीमध्ये होते, त्याच्या आधी काय म्हणजे ते साधारणतः काही एका रात्रीमध्ये त्यांनी शपथ घेतली होती, फडणवीसांबरोबर त्यांनी शपथ घेतली, नंतर परत स्वतःच्या पक्षामध्ये आले, नंतर महाविकास आघाडीमध्ये गेले, नंतर परत पक्ष फोडला,
आणि आता परत ते महायुतीमध्ये गेलेच आहेत ना, आणि तेव्हा हा राजकारणाचा भाग आहे. पण जो माणूस हा देशाच्या कायदेशीर पदावरती असतो, आता साधारणतः उपमुख्यमंत्री पद आहे, आता त्या पदावरती जो माणूस असतो, तर त्या माणसाने असं बोलणं हे कितीपर्यंत साधारणतः योग्य आहे, हा जो विचार आहे तो विचार त्या माणसानेच करायला पाहिजे. आणि तेव्हा मित्रांनो, आता ह्या धमकीचं नेमकी काय होतं, आता जर समजा सुजय विखे पडलेच, तर मग खरोखरच निलेश लंकेंची वाईट अवस्था अजित पवार करतील का, आणि किंवा का बाकी आणखीन काय वेगळं करतील का, त्यांनी सांगितल्याप्रमाणे का बाबा माझे नादी लागू नका, मी तुमचे काय हाल करतील, असे काय हाल करतील का. तर मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटत आहे आणि ते आपण खाली कॉमेंट्समध्ये मित्रांनो लिहायला बिलकुल विसरू नका. आणि हा मित्रांनो, जर माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.